साहेब साहेब ओके लगेच हॅपी बर्थडे दुसरीकडे बार बार तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू मोरे साहेब हैप्पी कसं काय हात घालतात नुसतं मध्ये मध्ये एक मिनिट हा अध्यक्ष साहेब असं आता जागा कमी आहे ना अरे आहेत ना आशीर्वाद फोटो काढतात जो हजारों साल के ओके ओ बुद्धू हाँ ओके मामाचा आमच्या ओके स्वप्न काढला एक नंबर सगळीकडे बघा संजय वर्गने सगळं पडलं नाही आपण शूटिंग ओके घेतो लोकांचा हक्क घेतलाय जनता सुखी नाही सांगणे की मोरे साहेबांना नगरपंचायतीला चढू द्या पाहिल्या ते ठाकरे समोर येऊ जाऊ का आम्हा जरा थांबा अतिशय कोणाचा असा वाटा आहे कारण मुरबाड तालुक्यामध्ये सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना सदानंद मोरे काकांचं मी नाव ऐकून आहे आणि मी त्यांना प्रत्यक्षात पाहिलेलं देखील अतिशय गुणराम पवारांच्या काळामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांच्यासोबत फिरण्यापासून त्याला निवडून आणण्यापासून त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांचे सुपुत्र आहे. एक मोरे साहेब काँग्रेसमध्ये काम करत असताना त्यांनी मुरबाड तालुक्यामध्ये मुरबाड शहरामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये काम केलेलं आहे. ते आपले गायकवाड सर दादांनी सांगितलं की दहीहंडीचा कार्यक्रम असेल, इतर काही कार्यक्रम असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील ते त्यांनी नक्कीच मार्गी लावले. स्नेहल देखील बोलला का मी एका कार्यक्रमामध्ये 100
150 मुलांना घेऊन गेलो होतो न्यायासाठी. त्यांनी त्यावेळेस त्यांना न्याय देखील दिले. कंपन्यांमध्ये कोणावर अन्याय झाला असेल तर त्या संदर्भात देखील त्यांनी पुढाकार घेऊन त्या कामगाराला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. मी एक आवडता विषय सांगतो की मोरे साहेबांच्या आरोग्यासंदर्भामध्ये आरोग्य भेट सांगितलं त्याने घेण्याची काढली पाहिजे आणि काढावी अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे. कारण त्यांचा पोट पुढे आला असेल त्यांचं म्हणणं, पण त्यांनी पोट पुढे जरी आला असेल तर याच्या पुढे ते नक्कीच जिम लावतील आणि ती कमी करतील असं मला वाटतं. त्यांच्या बाबतीमध्ये झालं तर त्यांची मुलगी अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये तिला त्यांनी शिक्षण दिलं. आज ती चांगल्या मार्काने पास देखील झाली. आता पुढील शिक्षण ती घेते. भविष्यामध्ये ती डॉक्टर इंजिनियर अशा चांगल्या पोस्टवर जावी अशी आपण सर्वांच्या वतीने तिला आशीर्वाद देऊ. मोरे साहेबांचा विषय सगळ्यांनी आपण मांडलेला आहे, पण मोरे साहेब ही एक अशी असते की कोणाला जर काही गरज लागली किंवा कोणाला जर काही म्हणजे प्रसंग असेल तर ते कानात येऊन सांगणार की अरुणला काहीतरी गरज आहे असं. म्हणजे त्यांची जी भूमिका आहे ती प्रत्येक वेळेस कोणाला तरी मदत करण्याची आणि त्या मदत करण्याच्या भूमिकेमध्ये त्या सर्वांच्या गळ्यात काहीच आहे. अतिशय मुरब्बी असा राजकारणी माणूस आहे. प्रत्येक गोष्ट ही सर्वांच्या आधी त्यांना माहीत असते. आमदार साहेबांच्या घरी काय घडलं, बंगल्यावर काय घडलं ते त्यांना माहीत असतं. पवार साहेबांच्या तिथे काय घडलं ते त्यांना माहीत असतं. इतका त्यांचा नेटवर्क फास्ट आहे आणि त्या फास्ट नेटवर्कमुळे आम्हाला सगळ्यांना देखील त्या संदर्भामध्ये तात्काळ माहिती मिळते. मोरे साहेब एकदा आले की आम्हाला 100% माहिती असतं की काहीतरी आम्हाला इथे आत मिळणार आणि ते 100% मिळते. ते आम्हाला नेहमी चहा असतात. आम्हाला चहामध्ये पाव देखील खाला साहेब तो पाव नक्की त्याच्यानंतर आपल्या बाजूला शेव काय घेऊन येणार अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय अशा या आपल्या सर्वांच्या मित्राला आणि आपल्या लाडक्या नेत्याला विशेष म्हणजे विनोद क्रांती सामाजिक संघटना ही महाराष्ट्रभर पोहोचवण्याचे काम त्यांनी त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून केले आणि ही देखील एक होती. आज मुंबई शहरामध्ये बऱ्याच लोकांना त्यांनी चांगल्या पद्धतीमध्ये मदत दिली. आज संघटनेचा एक असा प्रारंभामध्ये अशा त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पुढील काळामध्ये त्यांचं आरोग्य निरोगी राहून त्यांच्यामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होऊन त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद जय मांडलेली आहे. खरोखर त्यांना समाजकार्याची राजकारणाची खरोखर तडफड आहे. मी पाहिलं त्यांना, जवळून पाहिलेलं त्यांना. जेव्हा काँग्रेसमध्ये असताना ते परिवाराचे अध्यक्ष होते, काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर बीजेपी झाले, त्यानंतर मग आता ते त्यांची जी लोकक्रांती सामाजिक संघटना, त्यांना खरोखर तळपळ आहे सामाजिक कार्य. पण त्यांची एक इच्छा आहे की ते एक वेळा तरी नगरसेवक ह्या मुरबाड नगरपंचायतचे हो. आणि मी सगळ्यांच्या वतीने त्यांना गवाही देतो. सगळ्यांनी विचार मांडले, पण ईश्वराला साक्ष ठेवून सांगतो की त्यांनी पुढील नगरसेवक त्यांनी व्हावं ना होणार अशी मी गवाही देतो. आणि तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या गोईल परिवाराच्या वतीनं, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीनं त्यांना मी लक्ष शुभेच्छा देतो आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी नरेशजी मोरेला 35 वर्षापासून पाहतो. त्यांचं कार्य समाजसेवेचं वट त्यांनी घेतलेलं आहे आणि ते हे संस्थेतून आज त्यांनी जवळजवळ सर्व समाजातून पदाधिकारी निर्माण केलेले आहेत. सर्व समाजातून सर्व पदाधिकारी निर्माण केलेले आहेत. जाती धर्माची उंची भिंत न बाळगता त्यांनी प्रत्येक धर्माच्या माणसाला इथे पदाधिकारी बनवलेला आहे आणि त्यांना कार्य करण्याची संधी त्यांनी दिलेली. असे संस्थापक अध्यक्ष आमचे नरेशजी मोरे आणि आज ते भाजपाचे युवक कार्यकर्ते म्हणून काम करतात आणि साहेबांच्या तोंडामध्ये प्रत्येक वेळी नरेश मोरेंचं नाव असते. परंतु आज सर्व पत्रकारांनी जाहीर केले की पुढच्या नगरपंचायतमध्ये आमचे नरेशजी मोरे नगरसेवक असतील. हे जर तुम्ही लिखित बोलले आणि पत्रकार जे बोलतात
ते ठरलं जातंय आणि ठरवलं जातंय. लेखणी तुमच्या हातात आहे आणि तुम्ही ते करू शकता. मी नरेशजी मोरेंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि त्यांना भाजपचे युवा कार्यकर्ते म्हणून होते आता आज आपण इथे सगळी मित्र जमलो. पण एक असतं की जेव्हा आपण असं एकत्र जमतो त्यावेळेस आपण मित्राला एक तो सपोर्ट असतो. आता सपोर्ट कायम मोरे साहेबांच्या पाठीशी झाला आणि नगरसेवक म्हणजे सगळ्यांची इच्छा आहे आणि याच्याबद्दल बोलायला गेलं तर एक डॅशिंग नेतृत्व मला ते यंग वाटतात जेव्हा आम्ही फिरायला वगैरे जातो तर आम्ही खूप एन्जॉय. त्यानंतर आम्ही छोटे मोठे कार्यक्रम या ठिकाणी सुरू केले. त्यातला मी एक पहिला मुद्दा सांगेल तुम्हाला. टेक्नोग्राफ कंपनीतून एक वायबीटीचा पोरगा काम करीत असताना त्याचा हात फ्रॅक्चर झाला आणि त्यानंतर ते तो विषय आमच्याकडे आला असताना कंपनी काही त्याला न्याय देत नव्हती. त्याचे मॅनेजमेंट वगैरे त्याला कामावून काढण्याच्या प्रयत्नात होते. नंतर त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि मॅनेजमेंटशी संपर्क साधला असता पण तुम्ही असं काय करता त्याला बंद करतो. तुम्ही तुमच्या कंपनीतर्फे आलेलं आहे आणि तुम्ही त्याला कंपनीतून काढून टाकताय असं चालणार नाही. बोलू आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. वेगळं तुमच्या इथं आम्ही उपोषण करणार आहोत. त्यानंतर आम्हाला त्यांनी बोलून घेतले आणि गायकर आणि मोरे तुम्ही घेऊन जा आमच्याशी जरा चर्चा करतो आम्ही तुमच्याशी. मग त्यांची काही भावबंदी आमच्या बरोबर आली. आम्ही त्यांना त्या कंपनीत त्याला कामावरती घ्यायलाच लावले पण त्याला पूर्ण जेवढा दिवस तो घरी बसून होता त्याचा ऑपरेशनचा खर्च आणि पूर्ण पगार त्याला भरून द्यावा लागला. असं आम्ही या संघटनेतर्फे असं काही थोडेफार कामं केलेली आहेत. दुसरी गोष्ट मधल्या काळामध्ये आपण दही हंडीचा कार्यक्रम केला. असे बरेचसे कार्यक्रम नरेश मोरे आणि आम्ही त्या ठिकाणी केलेले आहेत. नरेश मोरेंचा स्वभाव तर आम्ही स्वभावाबद्दल आपण सगळ्यांनी सांगितलेले आहे. नरेश मोरेंचा खरोखर मनमिळावा स्वभाव आहे. कधी तो मागाशी विषयाने जसं सांगितलं तसं कधी कोणाला तडकून भटकून कोणाला बोलत नाही. सगळं ते कुठलाही विषय असतात ते प्रेमाने सांगत असतात आणि त्यांची नेहमीच त्यांची स्वभाव त्यांचा तसा असल्यामुळे ते नेहमी प्रेमाची भावना असते. अशा नरेश मोरेंना माझ्या गायकर कुटुंबातर्फे आणि आमच्या कोकणी व पत्रकार संघटनेतर्फे आम्ही लाख शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. गेलं तर गेले 15 ते 20 वर्षापासून माझे संबंध आहेत आणि त्यांचं काम गेले काँग्रेसमध्ये असताना विद्यार्थी संघटनेमध्ये जेव्हा काम करत होते त्यावेळेस न्यू इंग्लिश स्कूलमधले विद्यार्थ्यांना मी घेऊन काँग्रेस भवनमध्ये गेलो होतो. त्यावेळेस 15 वर्षापासून 100-150 विद्यार्थी मी जेव्हा घेऊन गेलो होतो तेव्हा नरेशजी मोरे यांची माझी ओळख झाली आणि अतिशय त्यांचं काम एवढं जोरात चालू होतं मुरबाडमध्ये त्यावेळेस. पण त्यांनी मध्यंतरी थोडा राजकारणामध्ये बोलले की स्नेह भाऊ थोडा आम्ही मागा घेतोय परंतु ते सभ्य झाले आणि आजपर्यंत मुरबाडमध्ये नरेशजी मोरे सगळ्यांच्या सुखदुःखात पहिला धावून जाणार. आणि माझ्या बोलत नरेशजी मोरे यांचा माझा जिव्हाळ्याचा संबंध आहे. आणि विलासजी जाधव आणि नरेशजी मोरे हे स्वामी हॉटेलमध्ये शंकर कर्डे साहेब असले हे सगळे असले तर पहिला माझी आठवण काढणार का स्नेह भाऊ कुठे आहे बोलून घ्या. असे माझे नरेशजी मोरे यांना वाढदिवसाच्या माझ्याकडनं माझ्या पक्षात ज्या पक्षात काम करतो वंचित बहुजन आघाडी या शहराकडनं त्यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. मोरे साहेबांना उदंडा आयुष्य लाभो हीच मी बुद्धाची प्रार्थना करतो. वाढदिवसाच्या नरेश मोरे आणि माझा संबंध आमच्या काँग्रेस पार्टीमध्ये काम करत होतो तेव्हा नरेश मोरे आणि आमची पार्टी फार छोटी होती. कारण मी ज्यावेळेस पंचायत समिती निवडणूक त्या ठिकाणी लढवली तेव्हा आमच्या सोबत कोणीच कार्यकर्ता नव्हता विरोध कोणी झाला मागत नव्हता. परंतु नरेश मोरेंनी त्यावेळेस माझ्या खांद्याला खांदा लावून त्यावेळेस कठीण प्रसंगात आमच्या सोबत गावागावात काम केलं. आमचा मेसेज त्या ठिकाणी पाठवला. त्या दिवसापासून नरेश मोरे माझ्या हृदयात बसले आणि सच्चा मित्र कठीण प्रसंगात सोबत असतो तोच मित्र खरा असतो. आणि तेव्हा मला समजलं की मोरे साहेबांचा वाढदिवस आहे. मी फार गडबडीत होतो परंतु गेलं पाहिजे आपला मित्र आहे आपल्या नेहमी सोबत असतो. अशा प्रकारचा नरेश मोरे हे अतिशय चांगले असे नेतृत्व आहे. मी आज सर्व कार्यकर्ते तुमचे मित्र कसा जोपासावा हे नरेश मोरे कडून शिकायला मिळतं. तर भविष्यामध्ये नरेश मोरे आपले या मुरबाड नगरपंचायतचे नगरसेवक झाले पाहिजे अशा प्रकारची मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही सर्व त्यांचे मित्र साहेबांच्याकडे तुम्ही त्यांची शिफारस कराल आणि हा माझा या बोर्ड कार्यक्रमाप्रसंगी हा शब्द तुम्ही खरा कराल
हीच खरी नरेश गोरे या प्रसंगी शुभेच्छा आहे, कारण बराच वेळ त्यांचा राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये गेलेला आहे आणि आता ही परत संधी येणार नाही. म्हणून पुनश्च एकदा माझ्या राजस्व कुटुंबाच्या वतीनं, आमच्या पांडुरंग कृपा कॉम्प्युटर क्लासच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं नरेश गोरे यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांची इच्छा आहे ती पूर्ण हो, अशा प्रकारची शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. त्यांच्या मनामध्ये पण एक अपेक्षा आहे नगरसेवक व्हावं, तिथं नगराध्यक्ष बनवा. त्याच्यासाठी मी 2 वेळी ते बोलतो का नरेशजींनी शाळेच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या परिस्थिती सुरुवातीला त्यांचे मी काम करून घेतलं काय कलागौरव गायकवाडी क्षेत्रामध्ये झाला. त्यांना साथ देताना मी त्यांना पाहिलं एका संजयजी कोंड्या की दिलीप पवार असेल, शंकर कर्टे असेल, त्यांच्या माध्यमातून ते चांगल्या पद्धतीने कार्यक्रम राबवत होते. तर लहरों से डरकर नौका पार नहीं होती आणि कोशिश करने वालों की हार नहीं होती. तुम्ही प्रयत्न करता 100% तुम्ही नगरसेवक. गेले 28 वर्ष नरेश भाऊ या गुन्ह्यामध्ये, पण मी इतक्या कालावधीमध्ये एकदा मी त्यांना भडकलं पाहिलं नाही. एकदाही ते असतील, आमचे विलास असतील, भोगे असतील, ही जी रोजची मंडळी त्यांच्या चेहऱ्याच्या कपाळामध्ये आठा बघितलाच नाही, कधीच नाही बघितलं. म्हणजे अतिशय शांत आणि प्रेमळ स्वभावाचा मनमिळाव माणूस. कोणाचे काही वैचारिक वाद असतील, पण मला असं मी अजूनपर्यंत तरी त्यांना म्हणजे खूप असं कडाक्याचं कोणाशी भांडण करणार अजिबात बघितली. इतकी साधी व्यक्ती आणि नरेशजी तुमच्या याच स्वभावामुळं आज ही सगळी रोजची जीवाभावाची मंडळी त्यांची महत्वाची कामं टाकून तुमच्या इथं आलेले. हे तुमचं यश आहे आणि ही तुम्ही कमावलेली माणुसकी. ही माणुसकी आणि हे प्रेम असंच आमच्या सरकारला मिळत राहू आणि तुमच्या राजकीय जीवनामध्ये किंवा यापुढचे अनेक पदं मिळवत तुमची अधिक उन्नती हो. आमचे मित्र करणे म्हणाले किंवा विलासजी म्हणाले या पद्धतीनं तुम्ही या नगरपंचायतचे नगरसेवक व्हाल. आम्ही प्रसार करूच तुमचा. आम्ही मध्ये किशोरला उभा केला होता, आपण सगळे त्याचा प्रसार केला आणि या ठिकाणी वाईट घेऊन सांगतो तर तुमच्या विरोधात कोणीही मदत असेल ना तुमच्या वादामध्ये, पण मी यांच्या वतीनं तुम्हाला एक आश्वासन देतो की तुमचा प्रसार करायला आम्हीच असणार. सगळी ही सगळी मदत तुमच्या मागे असणार, कारण तुमचा जो स्वभाव आहे माणसं टिकवण्याचा, माणसं जगण्याचा, म्हणूनच ही लोक एवढी थांबत नाही का. ही एका म्हणजे तुमच्या इतक्या जमलेल्या मंडळीवर इथे कोणी जातीचा वर्ग नाही इथे आला. सगळी मंडळी आलेली. आमचे रुपये साहेब जसे 18-20 वर्ष विद्यार्थी दशेपासून काम करून आज ते तालुकाध्यक्ष पदावर आहे. मला वाटतं भविष्यात तुमच्याकडे त्याच प्रकारची उंची असणार आहे, कारण राजकारणामध्ये तुम्ही सातत्य टिकून ठेवलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की तुमची जी स्वतः स्थापन केली लोकक्रांतीची संघटना आहे, कोरोना काळामध्ये तुम्ही काम केलं असेल आणि सातत्यानं म्हणजे तुमच्याकडे विषय आला की तुम्ही त्या विषयाला न्याय देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. हा तुमचा स्वभाव आहे. हा स्वभाव तुम्हाला भविष्यात मोठी राजकीय उंची मिळेल. ओके, मोठ्यांच्या पदार्थ बोलणं झालं तर त्यांना पाहिल्यानंतर तालुक्यामध्ये कशा पद्धतीने बोला बोला. लोकांचं सुख दुःख सर्व समाजाच्या म्हणजे सगळ्यांमध्ये लागून जाणारे मिसळणारे मन मिळावू असा त्यांचा स्वभाव आहे. मी एवढंच सांगेन, जसे जाधव बोलले, जसे कर्डे साहेब बोलले, 26 किंवा 27 1-2 वर्षांमध्ये करोडे साहेबांनी नक्कीच त्यांचा विचार करावा
व त्यांना नगरसेवक हे पद त्यांना मिळावं हीच इच्छा मी सगळ्यांच्या वतीने करतो. मला 2 शब्द बोलण्याची आपण संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. कोरोनाच्या काळात सुद्धा मोरे साहेबांनी भरपूर मदत केली प्रत्येक लोकांना, पोलिसांना, पाण्याच्या बाटल्या सर्व ठिकाणी. म्हणून मोरे साहेबांचं व्यक्तिमत्व असं आहे, ते एका जातीचे एका समाजाचे नाही, सर्वांना घेऊन चालणारा नेता, युवा नेता म्हणजे मोरे साहेब. त्यांच्याबद्दल आपण बोलून तेवढं थोडंच आहे. त्यांनी म्हणजे कसं, त्यांनी वयाच्या 20 वर्षापासून जी मेहनत केलेली आहे ती आजपर्यंत ते मेहनत करत आणि त्यांच्या मेहनतीला सर्वशी साथ देणार आहे त्यांच्या मिसेस. शेवटपर्यंत ते आजपर्यंत त्यांना जोडीला घेऊन चालतात. त्याच्यामुळे मोरे साहेब हे व्यक्तिमत्व फार मोठं व्यक्तिमत्व. भविष्यात ते त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळणारच आहे, पण ते लेट का होईना ते फळ आमदार किसन कोथोरे साहेब यांच्या माध्यमातून भेटणार. आणि ते पण 2026 म्हणा 2027 म्हणा या कालावधीत त्यांना नगरसेवक हे पद 100% मिळणार आहे. आणि त्यासाठी सदिच्छा तर दिलेलेच आहे आणि त्यासाठी आमचे समता सामाजिक किंवा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सल्लागार आम्ही ज्यांना बोलतो भाई आणि आमचे परम मित्र RPIचे अध्यक्ष दिनेशजी उघडे, अण्णा साळे हे सर्व मिळून नरेश गोरे यांना नगरसेवक बनवणार. तुमचा सर्वांचा आशीर्वाद असेल तर होईल. मी माझ्या समता सामाजिक फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ठाणे जिल्ह्याच्या वतीने व मुरबाड तालुक्याच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. सावकीच्या हाते नरेशजी मुळे यांच्या वाढदिवसाचं औचित्य आहे आणि सर्वांना सस्ने नमस्कार. आणि मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो. खरोखरच आश्रम सर्वांना हवं असं वाटणारं, सर्वांच्या मनाचा ठाव घेणारं आणि सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारं असं हे सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व म्हणजे असं पाहायला गेलं तर आमची ओळख तुम्ही म्हणजे पूर्वीपासूनच आहे. ज्यावेळी मी काँग्रेसमध्ये काम करत होते त्या काळापासून आमचं परंतु त्यांच्या या लोकक्रांती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या हातून त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून समाजहिताची, समाजसेवेची व सर्वांच्या गरजेच्या ज्या पूर्तता होतात त्यासाठी त्यांना आपण खरोखरच धन्यवाद दिला पाहिजे. आणि मुरबाडमध्ये कधीही एखादी अनुचित प्रकार म्हणा किंवा कधी वाईट घटना म्हणा त्या ज्या ठिकाणी तात्काळ गरजेची आणि मेहनतीची गरज आहे त्यावेळी नरेशजी मोरे कुठला विचार न करता, कुठला विलंब न करता प्रत्यक्ष त्या ठिकाणी हवे असतात. म्हणजे त्यांना जी समाजसेवेची सेवा करण्याची जी आवड आहे ते आपलं सर्वजण आपल्या घरामध्ये पाहतो. खरोखरच ज्यावेळेला आपण त्यांचा वाढदिवस साजरा करतो, कोणाचा वाढदिवस साजरा करतो तर त्या व्यक्तीचं आपण गुणगान करत असतो. त्यांच्या भूतकाळामध्ये घडलेल्या चांगल्या गोष्टी या ठिकाणी आपण उजाळा करत असतो आणि भविष्यामध्ये एखादी चांगली घटना घडावी त्यांच्या हातून एखादं चांगलं कृत्य करावं, समाजसेवेचं कार्य करावं म्हणून आपण त्यांना प्रेरणा देत असतो. मी तर एवढंच म्हणेन की भगवंत त्यांना उजळलं आयुष्य याच्यासाठी देऊ तर त्यांच्या या संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या हातून निरंतर अविरत अशा प्रकारची समाजसेवा घडवून लोकांच्या सर्व काही ज्या आवश्यक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यांचा सहभाग त्यांना मिळो, त्याचं सहकार्य त्यांना लाभो म्हणून भगवंत त्यांना एक चांगल्या प्रकारचं आयुष्य देऊ अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि माझं थोडक्यात असलेलं भाषण जास्त न लांबवता मी त्याला जाता तेवढं म्हणेल, सूर्यासारखे तळपत जावे क्षितिजा वरणी जाताना, सूर्यासारखे तळपत जावे क्षितिजा वरणी जाताना आणि सर्वांना आनंद व्हावा त्यांचा वाढदिवस साजरा करताना. असा हा क्षण जीवनातली घडी अशी प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचुले भगवंत आपल्या या ठिकाणी त्यांचा खरोखरच अतिशय चांगला स्वभाव. किती जरी त्यांना आपण रागवलो तरी ते 1 तासानंतर आपल्याला आवाज देणार, आपल्याला बोलणार काय सुभाष कसा आहे
पण त्यांच्या डोक्यामध्ये जे असणारे जे मतभेद ते विसरून आपल्याशी एकूण बोलणार असा त्यांचा एकमेव स्वभाव आहे. प्रत्येकाच्या आता या ठिकाणी सांगितले आमचे धनगर साहेबांनी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आवर्जून उपस्थित. ज्यावेळी राम घुडे यांचा आणि माझा फोनवरनं संभाषण झाला त्यावेळी पहिला फोन मी त्यांना केला होता. तात्काळ ते पोलीस स्टेशनला उपलब्ध झाले. अशा प्रकारचे व्यक्तिमत्व खरोखरच त्यांना दीर्घायुष्य अजून लाभो आणि ज्या पक्षामध्ये ते काम करतात त्या पक्षाचे नगरसेवक व्हावे ही माझ्या शुभेच्छा देतो आणि इथेच सांगतो जय संविधान. मोरे प्रत्येक वेळेला प्रत्येक मित्राच्या म्हणजे सगळ्या कोणाचाही किती रात्र असो दिवस असो पाऊस ऊन वारा पाऊस झाला काही असो त्यावेळेला हे मोरे त्या माणसाच्या मदतीसाठी ते जाऊन जातात असा त्यांचा स्वभाव असल्या कारणानं आज आपण सगळे करत आहोत. मी त्याविषयी जास्त काही न बोलता मी माझ्या लोकदखल परिवाराच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना त्यांचं आयुष्य आणि त्यांच्या पुढील वाटचालीस धर्माने व्हावं या अशा पद्धतीने धनगर सर त्याचबरोबर पत्रकार सुभाषजी जाधव आमची पत्रकार ताई स्वप्नाली पवार त्याचबरोबर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते उत्तम भाऊ ढवळे या ठिकाणी माझे ज्येष्ठ पत्रकार नरेश मोरेजी साहेब हे नेहमी आमच्या सहवासात असणारे व्यक्तिमत्व सतत आमच्या सुखदुःखात संवाद टाकणारे व्यक्तिमत्व सामाजिक परिवर्तनाचे प्रकारचे चळवळीचे एक शिलेदार आहे आणि त्यांचा जो स्वभाव अमनमिळव स्वभाव आहे आणि आमचे चांगले मित्र असल्यामुळे ते सतत आमच्या सहवासात रोजच असतात. कुठे जाण्याचा जर योग आला तरी ते आमच्या जोडीलाच असतात. कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडे प्रकारची त्यांच्याकडे मित्रपरिवाराच्या बाबतीत मायू स्वभाव आणि या अगोदर ते काँग्रेस या पक्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे. लोक मला सांगतात की नरेंद्र मोदी साहेबांनी आतापर्यंत तालुका अध्यक्ष काँग्रेसचे झाले असते त्या ठिकाणी आपल्या जिल्हाध्यक्ष पण पोहोचले असते. त्यांचं मोलाचं कार्य होतं काँग्रेस पक्षामधून. त्याच्यानंतर आता आमचे आदरणीय कार्यसम्राट आमदार कतोरे साहेब यांचे ते खंदे सम्राटात ते भाजपाचे युवा नेते आहेत. इथे सुद्धा चांगल्या प्रकारे ते काम करत आहेत. त्यानंतर लोकक्रांती सांस्कृतिक संघटनेचे संस्थापक स्वतः अध्यक्ष आहेत. असा त्यांचा एक मनोरंजन स्वभाव असल्यामुळे चांगला व्यक्तिमत्व आज आपल्याला चांगले मित्र इथे लाभलेला आहे आणि त्यांचे कार्य आपण पाहतोय. म्हणून या माझ्या चांगल्या मित्राला मी माझ्या ज्या पक्षाने मी काम करतो रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीने आणि माझ्या देशले परिवाराच्या कुटुंबाच्या कडून मी त्यांना त्यांच्या वाढदिवस सोहळ्याला निमित्त आपण शासकीय विश्रामगृह मसारोड जे त्यांना भरपूर वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. लोकक्रांती सामाजिक संघटनेचे संस्थापक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास संधी मिळावं. मी तसा सांगली जिल्ह्यात आहे आबांच्या गावात मी भेट झाली साहेबांना साहेबांनी आमच्याकडे काम करायला हो म्हटलं साहेब बांधणी करतो आमच्या सामाजिक संघटनेशी त्याच्या माध्यमातून काम करतो आणि तो काम करत नाही. त्याची एक आठवण म्हणून साजरा करतो आपण आणि या आठवणीमध्ये आपण पाठीमागचा काळ आणि पुढचा काळ आयुष्यातला काळाचा मोजमाप करून आपला आरोग्य कसा निर्मळ राहील पुढे भविष्यामध्ये आपल्या कौटुंबिक वाटचाल कशी राहील आपले मैत्रीचं नातं कसं घट्ट होईल या सगळ्या गोष्टीचा अवलंब करून तुमचा प्रवास करायचा असतो आणि त्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा असतात. वाढदिवस हा आपल्या कौटुंबिक आणि आपल्या जीवनातला एक धागा असतो परंतु त्या धाग्याला जोड देण्यासाठी शुभेच्छेचा वर्षाव जर झाला तर अगदी आनंद होतो जीवनामध्ये आणि पुढे आपल्याला एक स्फूर्ती मिळते नेतृत्व करण्यासाठी.
नेतृत्व आपण जी करतो, सामाजिक करतो, हे सगळं हे आपलं या ठिकाणी छंद आहे. आपला आपण जे करतो, राजकारण असो, सामाजिक असो, तो आपला छंद आहे. परंतु आपल्या शारीरिकदृष्ट्या निर्मल राहतो. जर आपल्या शरीराचा आपण जर विकास केला नाही तर आपला वाढदिवस पुढे भविष्यामध्ये त्या ठिकाणी साजरा करण्यासाठी सगळी मंडळी त्या ठिकाणी जमणार आहे का नाही याची शाश्वती पण आपल्याला असली पाहिजे. आणि यासाठी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, आपली कौटुंबिक काळजी घेतली पाहिजे आणि आपला मैत्रीचा धागा असाच जोडून या ठिकाणी शुभेच्छेचा वर्षा होतच राहील. परंतु आपल्या जीवनामध्ये आपण प्रवास करत असताना आपण आपल्या सुरक्षितेची काळजी घ्यावी आणि अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझे स्ट्रॉबेरी आणि या स्ट्रॉबेरी सारखे असणारे आमचे नरेंद्र मोरे आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं त्यांच्याकडे असं सामाजिक वारसा त्यांच्या वडिलांपासून राजकीय वारसा लाभलेलाच आहे. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं ते आमचे मित्र आहेत. तर त्यांची आमची सुट्टी असल्यामुळं मुंबईमध्ये सतत त्यांचा दिवसागणिक होत असतो. माणसाच्या जवळ गेल्यानंतर माणसाचा परिचय होत असतो. नाहीतर लांबून एखादा बॅनर पाहिला आज थोडासा वाढदिवस आहे आणि जवळीक नसल्यामुळे आपण तर व्हॉट्सअपवर शुभेच्छा देतो. आज मला इथे यावंच वाटतं. तर मोरे साहेबांच्या जवळ मी नरेश नावामध्ये आणि माझं नाव नितीन आहे. आम्ही दोघांचे नाव एकच आहे त्याच्यामुळे विचार लगेच पडतात आमचे. नरेश याची पुढे करायला गेलो तर नम्रताचा पती बरोबर आहे. रेशमी धाग्याप्रमाणे सर्वांना समाजामध्ये विणणारा, श म्हणजे शब्दोक्त प्रगती करणारा, साधारणपणे समाजशील दानशील व्यक्तिमत्व, नंदाच्या कृष्णाप्रमाणे असतात, दवाप्रमाणे निर्मळ, मोरे कुटुंबाची शान, रे रेवती या नक्षत्राप्रमाणे निर्मळ. अशा प्रकारे नरेश सदानंदजी मोरे याचा मी एकट्याने पूर्ण केली. त्याचं सुधाकर शर्मा धन्यवाद सुधाकर. पण त्याने ते सांगितलं मला ते सांगावं लागलं. तर असे नरेश आपण आपल्या मागील जीवनापासून प्रसंगापासून आणि आतापर्यंत चांगल्या या स्टेपपर्यंत आलेल्या. तुम्ही राजकारणामध्ये आहात, तुम्ही सामाजिक कार्यामध्ये आहात, तुम्ही राजकीय कार्यामध्ये आहात. तुमचं एकच हेतू आहे की समाजामध्ये ज्या जे चांगलं करता येईल ते आमच्याकडे तसं आपली एक संस्था आहे आधार फाउंडेशन. त्याच्यामध्ये तुम्हाला सहभागी होईल. कारण आमचं दृष्टिकोन चांगल्या माणसाची थीम आहे. समाजामध्ये चांगली माणसं आपण घेऊन आम्हाला चांगली समाजातील ज्या वाढदिवसाची मी आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो मोरे साहेबांचा, नरेश सदानंद मोरे यांचा वाढदिवस. आज म्हटलं गेले सर्व पहिले ते साहेब काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये असताना मुरबाड तालुक्यात ठाणे जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात काही प्रमाणात त्यांनी पक्ष वाढवण्याचं काम केलं. काही कालांतरी पक्ष वाढत असताना कालच्या कार्यकर्त्यांच्या नेत्याचं त्याला नियोजन त्यांच्या बुद्धीला पटला नसेल. ते BJP मध्ये गेले आणि BJP मध्ये गेले असताना आजही त्यांचा कार्य सर्व समाजामध्ये चांगला कार्य करत आहेत आणि मी त्यांचे आणि माझी काँग्रेसमध्ये असताना आणि BJP मध्ये असताना सतत आमचा चर्चा सत्र स्वामी हॉटेलमध्ये RK हॉटेलमध्ये होत असतो. काही शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, काही कार्यकर्त्यांचा प्रश्न असेल, काही समाजसेवकांचा प्रश्न सातत्याने मांडत असेल. मग करडे साहेब तुम्ही असायचे करा, वर्गे साहेब असायचे करा, तुम्ही तो निवेदन झाला पाहिजे, अण्णादादा तुम्ही असायचे करा, दिनेश उघडे साहेब असं करा. काहीतरी सहानुभूती लोकांना ती मिळाली पाहिजे आणि या तालुक्याचा कायापालट झाला पाहिजे अशी त्यांची मनात सतत भावना असते, चांगली भावना असते. आज मोरे साहेबांना वाढदिवसानिमित्ताने त्यांचा वाढदिवस
निमित्ताने आज या सार्वजनिक बांधकाम विभाग मुरबाड या कार्यालयात त्यांना शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.